आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. धारदार चाकूने वार करून गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात. आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत जमरुद्दीन शेख यांनी धारदार चाकूने त्याच्या भावंडांवर वार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, पोलीस हवालदार नांजुर्डीकर आणि गवळी यांना मिळालेल्या माहितीने गुन्ह्यातील आरोपी जमीरुद्दीन मुझफ्फरुद्दीन शेख हा मनपा शाळा सिन्नरफाटा पोलीस चौकी नाशिक रोड येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले आणि पुढील तपास मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, पोलीस हवालदार नंदकुमार नांजुर्डीकर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार महेश खांडबाहले, प्रवीण वानखेडे आदींनी ही कारवाई केलेली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.